नमस्कार काका, तुम्ही कधी मतदान केलं? मतदान मी सकाळीच केलं आहे. काही प्रॉब्लेम आला तुम्हाला नाही, मतदान काही करताना? प्रॉब्लेम काही आला नाही. आणि काय माहिती का, ते म्हणजे इन्स्ट्रक्शन व्यवस्थित होत्या. मतदान कसं करायचं ते कॉर्पोरेशनचे अधिकारी आले होते, त्यांनी व्यवस्थित सांगितलं. नंतर नगरसेवक होते, त्यांनी ते प्रदर्शन जे म्हणजे डेमो त्याला जे म्हणतात ना, की कसं बटन दाबायचं, किती विभागात किती उमेदवार आहेत ते व्यवस्थित सांगितलं. त्यामुळं कन्फ्युजन न होता मतदान झालं. ॲक्च्युली आज पाण्याचा दिवस असल्याकारणाने एक दिवसाआड पाणी आहे. एक दिवसाआड पाणी असल्यामुळं आजचं पाण्याचं सगळ्यांचं उरकून सगळेजण बाहेर पडलेत. त्यामुळं आता प्रचंड लाईन लागलेली आहे. त्यामुळे आकडा वाढणार असं नक्की? आकडा 100% वाढणार आहे. यावेळेस 4 जणांना वोट द्यायचं आहे प्रत्येकाने. हो. तर ते लोकांना कन्फ्युजिंग जातं का? हो, थोडे कन्फ्यूज होत आहेत लोक. हां. त्यांना असं समजत नाही आहे की एका मशीनमध्ये किती, एका मशीनमध्ये किती, असं त्यांना ते समजत नाही. पण तशी पण सुजाण नागरिक असल्यामुळे त्यांना काही अडचण येणार नाही. तुम्हाला काही प्रॉब्लेम आला? नाही, काही प्रॉब्लेम नाही आला. बरं. आणि ज्यांनी अजूनपर्यंत मतदान केलं नाहीये त्यांना तुम्ही काय सांगाल? नक्की मतदान करतील. आता हा कसं म्हणजे सगळे सुशिक्षित झालेले आहेत लोक, त्याच्यामुळे आपला हक्क नक्की बजावतील. नमस्कार काकू, वोट झालं तुमचं? हो, झालं वोट. अरे आत्ताच केलं? हो, आत्ताच केलं. कसा होता आतमधला एक्सपिरियन्स तुमचा? हां, एकदम व्यवस्थित होता. सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. काय गर्दी गोंधळ काही नव्हतं. गर्दी नव्हती? गर्दी नव्हती. काकू, आज 1:30 वाजेपर्यंत फक्त 28% मतदान झालं पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये. हां, मग तुम्हाला वाटतं का की आताही तुम्ही गर्दी नाही आहे म्हणता, मग आकडा वाढेल का? तुम्हाला काय वाटतं? हां, सगळे 4 नंतर सगळे युजली गर्दी करतात. बरं. आणि 4 जणांना तुम्हाला मत द्यायचं होतं. हो. हां, तर काही कन्फ्युजिंग वाटलं त्याच्यात का नाही, सोपी नाही. होती नाही, प्रक्रिया? सोपी होती. प्रक्रिया सोपी होती. तुमचं नाव सापडायला, स्लिप मिळायला काही प्रॉब्लेम आला? नाही, नाही. काय सगळं व्यवस्थित हो, चालू? सगळं व्यवस्थित चाललं. आणि ज्यांनी आतापर्यंत अजून मत दिलं नाहीये त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांनी यायला पाहिजे. दे हॅव टू डू देअर वोट. हेलो आंटी, वोट किया आपने? यस, वोटिंग हो गया. कितना भीड़ था अभी जब गई थी आप? आई थिंक नियर अबाउट 17 to 18%. ओके। इस बार 4 उम्मीदवारों को वोट देना है, तो उसमें कुछ कंफ्यूजन हो रहा था या एकदम सिंपली हुआ? नहीं, कोई कंफ्यूजन नहीं है, आराम से लोग वोट करके जा रहे हैं. ओके, आपका नाम भी वो लिस्ट में मिला पक्का जल्दी यस से? यस, मुझे मेरा नाम मिला आराम से. और अभी जिन्होंने वोट नहीं दिया है उनके लिए आप क्या कहोगे? वोट नहीं, हमारे यहाँ पे प्रतिनिधि सभी लोग हैं, उनको हेल्प करने के लिए बूथ्स है, ऑल बूथ्स अवेलेबल है, वो उनके यहाँ पे आ सकते हैं और वोटिंग करना चाहिए. ये एवरी इंडियन सिटीज़न का हक है. बाहर आओ, वोट करो और अपना हक पूरा करो.